नमस्कार मंडळी, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत आणि मुलांना सारखं घरी असले की काही ना काही चटपटीत खायची इच्छा होते। तर आज मी माझ्या मुलासाठी बनवणार आहे पनीर टिक्का। पनीर टिक्क्याची ही साधी सोपी रेसिपी मी तुमच्यासोबतही शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पनीर टिक्का करण्यासाठी मी असे पनीरचे मोठे मोठे क्यूब्स करून घेतलेले आहेत। छोटे क्यूब करायचे नाहीतर ते स्टिकमध्ये व्यवस्थित जात नाहीत आणि यासाठी अशा मी क्यूब्समध्येच भाज्या कट करून घेतलेल्या आहे, ज्यामध्ये आहे कांदा, शिमला मिरची, टोमॅटो। तुम्ही बघू शकता कांदा अशा आकारामध्ये कट करून घ्यायचा करून तो स्टिक्स मध्ये खोचता येईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात आधी हे पनीर मी एका बाउल मध्ये काढून घेतलेलं आहे। यामध्ये मी टाकते थोडंसं कॉर्नफ्लोअर टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये दही टाकायचं आहे। दही जास्त आंबट घ्यायचं नाही, मीडियम, जास्त आंबटही नाही आणि जास्त गोडही नाही असं। आता टाकूयात गरम मसाला। त्याचबरोबर यामध्ये ॲड करायची आहे मिरची पावडर। तिखट तुम्ही तुमच्या मुलाच्या चवीनुसार अंदाज घेऊ शकता। यानंतर त्यात टाकायचा आहे 1 चमचा धनिया पावडर टाकल्याच्या नंतर थोडासा गोडा मसाल्याने याची चव अगदी अप्रतिम होते। त्यानंतर यामध्ये ॲड करूयात चवीनुसार मीठ टाकलं की त्यामध्ये कसुरी मेथी जी मिळते ती कसुरी मेथी आपल्याला बारीक क्रश करून यामध्ये ॲड करायची आहे। कसुरी मेथीमुळे पण याची चव अप्रतिम वाढते। आता 1 चमचाभर गोड तेल टाकून हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे आपल्याला पनीरला व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे, जेणेकरून या सर्व मसाल्यांची चव त्यामध्ये उतरेल। बघू शकता तुम्ही व्यवस्थित मी इथं मिक्स करून घेतलेलं आहे। यानंतर मी सगळ्या कट केलेल्या भाज्या यामध्ये ॲड करते। मी आधीच ॲड केलं नाही, कारण पनीर बहुतेक ॲड करताना तुटायची शक्यता असते। त्यामुळे मी पनीर व्यवस्थित मॅरिनेट करून नंतर या भाज्या ॲड करून पुन्हा एकदा या भाज्या वेगळ्या मॅरिनेट करून घेणार आहे, म्हणजे या पुन्हा एकदा मी मिक्स करून घेणार आहे। तर सर्व भाज्या या बाउलमध्ये टाकल्याच्या नंतर आता एका छोट्या चमच्याच्या साहाय्याने हे सर्व मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मिक्स करून घ्या की ह्या शिमला मिरची, कांदा, टोमॅटो जे काही भाज्या वापरल्यात तो सुद्धा व्यवस्थित मॅरिनेट होईल। तर तुम्ही पाहू शकता इथे मी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता हा मसाला किमान अर्ध्या तासासाठी तरी आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून त्या मसाल्याची चव सगळ्या भाज्यांमध्ये, पनीरमध्ये व्यवस्थित उतरली जाईल। अशा पद्धतीने एक अर्ध्या तासाने तुम्ही पाहू शकता हे मिश्रण व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे, छान मुरलेलं दिसत आहे। चला तर मग याचा पनीर टिक्का बनवायला सुरुवात करूयात। पनीर टिक्का बनवण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला स्टिक्सची गरज असते। तर मी या ऑनलाईन स्टिक्स विकत घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। मी लाकडाच्या मुद्दाम घेतल्या नाहीत, कारण त्या जळतात, त्यामुळे मी अशा लोखंडाच्या या स्टिक्स मागवलेल्या आहेत, जेकडं धरायला सुद्धा एका साईडला व्यवस्थित हँडल असतं। तर आता एक एक करून आपल्याला या स्टिक्समध्ये टाकायचं आहे। मी आधी याच्यात टोमॅटो टाकल्याच्या नंतर यामध्ये मी टाकते शिमला मिरची टाकल्याच्या नंतर कांदा आणि त्याच्यानंतर पनीर। अशा पद्धतीने हे सिक्वेन्स लक्षात ठेवून व्यवस्थित यात लावून घ्यायचं आहे। असंच सगळं मिश्रण जेवढी आपली स्टिक्स आहे तेवढी स्टिक्स आपल्याला फुल करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता मी इथे व्यवस्थित हे लावून घेतलेलं आहे। आता हे गॅसवर एक जाळी ठेवायची आहे आपल्याला, ज्याच्यावर आपण पापड भाजतो किंवा भाकरी भाजतो, ती जाळी जी असते ती जाळी आपल्याला ठेवायची आहे आणि मंद आचेवर ही जी स्टिक्स आहेत ही व्यवस्थित आपल्याला रोस्ट करून घ्यायची आहे। अधूनमधून उचलूनही घ्या, असंच त्या जाळीवर ठेवून देऊ नका, नाहीतर ते जळण्याची शक्यता असते। तर मी हे अधूनमधून उचलतही होते, थोडंसं लेफ्ट राईट वगैरे करूनही बघत होते। एक स्टिक्स लावण्यापेक्षा मी अजून एक स्टिक इथं फिल करून घेतली। बघा तुम्ही बघू शकता मी या स्टिक्स इथे थोड्या अधूनमधून उलट्या सुलट्या करून घेत आहे, जेणेकरून ते जळायला नको। आता हे रोस्ट अशा पद्धतीने करायचं आहे। गॅस मोठा नाही ठेवायचा, गॅसची आच मंदच हवी, मंद आचेवरच हे व्यवस्थित शेकलं जातं। तुम्ही बघू शकता या मसाल्यामध्ये छान धूर निघत आहे, मस्त स्मोकी फ्लेवर याला येत आहे। सुगंध तर खरंच याचा मला आत्ताच जाणवते, खूप छान सुगंध येत आहे। बघा तुम्ही पाहू शकता आपली स्टिक्स ही व्यवस्थित रोस्ट झालेली आहे, चवीलाही उत्तम लागते, अप्रतिम लागते। खूप कमी वेळात खूप छान चटपटीत होणारी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा। स्पेशली जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना ही रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करून द्या, खूप छान लागते, खुश होतील लहान मुलं। आणि डाएट करत असाल तर हाय प्रोटीन ब्रेकफास्टसाठी ही रेसिपी अतिशय उत्तम आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच।
खूप साध्या सोप्या पद्धतीची एक शॉर्टकट रेसिपी मी आज फटाफट शेअर केलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।